आज दोन बातम्या जोरदार चर्चेत आहेत। पुराच्या या कठीण काळामध्ये दसरा मेळाव्यावरती रंगलेलं राजकारण आणि एशिया कपमध्ये पाकिस्तानची नांगी ठेचल्यानंतर भारताने ट्रॉफी घ्यायला नकार दिल्यावरती पेटलेला वाद। झिरो अवरमध्ये आपण या दोन विषयांचे सगळे पैलू पाहणार आहोत, चर्चाही करणार आहोत आणि त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। खरं तर शिवसेनेचा दसरा मेळावा ही एक लेगसी आहे, एक मोठी परंपरा आहे। दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर आठवणीतलं चित्र दिसतं। शिवाजी पार्कामध्ये जमलेली तौबा गर्दी, भाषणाची प्रचंड उत्सुकता, शिवसेनेचं जंगी शक्ती प्रदर्शन आणि बाळासाहेब ठाकरेंनी जनसागरासमोर केलेल्या गर्जना। पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि हे मेळावेही फुटले। याआधी मेळाव्यांवरनं वाद झाले नाहीयेत किंवा ते रद्द झाले नाहीत असं नाहीये, पण शिवसेना फुटल्यानंतर दसरा मेळावा आणि वाद हे एक नवीन समीकरण झाले। आता यावेळचं वादाचं ताजं निमित्त आहे भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला सल्ला। शिवाय पावसामुळे मैदानांमध्ये झालेला चिखल आणि दसऱ्याच्या दिवशी पावसाचं सावट हे वेगळंच। एकीकडे मुंबईतील मेळावे राजकारणाचं केंद्र झालेत, तर तिकडे अमरावतीला संघाच्या विजयादशमीच्या उत्सवाबद्दलही वाद निर्माण झालेला आहेच। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्रींना सोहळ्याचं निमंत्रण हे या वादाचं कारण आहे आणि या विषयावरही आपण चर्चा करणार आहोत। पण त्याआधी पाहूयात आज आम्ही तुम्हाला विचारलेला प्रश्न आणि त्यासाठी जाऊयात झिरो अवरच्या पोल सेंटरला। आजचा आपला प्रश्न आहे, पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यांचं स्वरूप कसं असावं असं वाटतं? भव्य, साधं किंवा ऑनलाईन? तुम्ही अजूनही आम्हाला तुमचा कौल देऊ शकता। आजचा हा पहिला प्रश्न आहे, तेव्हा लवकरात लवकर वोट करा आणि लवकरच आपण याचा कौल बघूया। वाजत गाजतया गुलाल उधळतया, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकांना दिलं जाणारं हे निमंत्रण। आजही उद्धव ठाकरे असोत किंवा एकनाथ शिंदे आपल्या कार्यकर्त्यांना अगदी या शब्दामध्ये मुंबईमध्ये यायला सांगतात। यंदाही दसऱ्याला म्हणजे 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि आझाद मैदानात शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होऊ घातलाय। पण महाराष्ट्रातल्या पूरस्थितीवरती सुरू असलेलं राजकारण इथेही येऊन भिडलंय। ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपच्या नेत्यांनी एक वेगळाच सल्ला दिलाय। राज्यामध्ये पूरस्थिती असताना उद्धव ठाकरेंनी मेळावा घ्यायचा की नाही हे ठरवावं असं सांगत हा मेळावा ऑनलाईन घेण्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आडमार्गाने सुचवलंय। तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणखी पुढे जात ठाकरेंनी हा मेळावाच रद्द करण्याचा सल्ला दिला। मेळाव्यावरती खर्च करण्यापेक्षा तो पैसा पूरग्रस्तांना दिला पाहिजे असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलंय। यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून, तर आमची पार्टी लोकशाही पद्धत झाली, पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले, 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख, वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। आता भाजपकडनं असे सल्ले यायला लागल्यावरती ठाकरेंचे नेते गप्प बसणं शक्यच नाही। आम्हाला सल्ला देण्याची काही गरज नाहीये अशा शब्दामध्ये संजय राऊतांनी भाजपला झिडकारलंय। तसंच मेळाव्यातील ठाकरेंच्या भाषणातनं राज्याच्या राजकारणाला दिशा मिळेल असंही ते म्हणाले। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनीही भाजपच्या नेत्यांना लक्ष्य केलं। अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा कायम शिवाजी पार्कातच झालाय। ज्यांना पक्षात किंमत नाही त्यांच्यावर काही बोलायचं नाही असं म्हणत किशोरीताईंनी चंद्रकांत दादांवरती तोफ डागली आहे। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करावा आणि त्याचा जो खर्च आहे तो पूरग्रस्तांना द्यावा अशी टीका जी आहे नाही करत, काही गरज नाही। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत।
या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल. हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी. आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही. कोविड काळ सोडला आणि बाळासाहेब असताना म्हटलं दोनदा प्रचंड त्याच दिवशी पाऊस कोसळला. ते सोडले तर आमचे दसरे मेळावे दणक्यात जल्लोषात याच्यावर झाले आहेत शिवाजी पार्कवर. त्यामुळे शिवाजी पार्कवर तेवढ्याच ताकदीने होणार. काही पक्षातील नेते असं म्हणतात आहेत की तुम्ही दसरा मेळावा हा ऑनलाईन पद्धतीने घ्यावा, तर काही म्हणतात आहेत की दसरा मेळाव्याला लागणारा खर्च हा जो आहे तो महाराष्ट्रातील जो पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना द्यावा. मुळात काही पक्षातल्या लोकांना आधी विचारा तुमच्या पक्षात तुम्हाला काय स्थान आहे. खरं तर भाजपचेच नेते ते. हा म्हणूनच म्हटलं मला माहिती आहे काही फक्त बोलण्यासाठीच ठेवलेत, फक्त भूमिका तुम्हाला काही नाही देणार हे त्यांचं मरो. पण आम्ही ऑनलाईन घ्यायचं की आम्ही कसं ते आमचं आम्ही ठरवू. आमचा पक्ष सक्षम आहे. तर एकीकडे दसरा मेळाव्यावरनं भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये अशा पद्धतीने झुंपली आहे आणि दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचीही दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे. पण भाजपने ठाकरेंना दिलेल्या सल्ल्यामुळे शिंदेंचीही कोंडी झाल्याचं चित्र आहे. कारण जो सल्ला ठाकरेंना लागू होतो तो शिंदेंनाही होतो, नाही का? अर्थात यावर ना भाजपकडनं कुणी स्पष्ट बोललंय ना शिवसेनेकडनं. ज्याप्रमाणे ठाकरे सेना मेळावा घेण्यावरती ठाम आहे तसं शिंदे देखील आहेत. आझाद मैदानाच्या शिवसेनेच्या मेळाव्याची तयारीही सध्या जोरदार सुरू आहे. अर्थात तरी देखील दोन्ही मेळाव्यांना एक अडचण आहेच आणि ती अडचण अशी आहे की दोन्ही मेळावे खुल्या मैदानात होणार आहेत आणि सध्या तरी मुंबईमध्ये पावसाचा जोरदार मुक्काम आहे. शिवाजी पार्क आणि आझाद मैदानामध्ये तर चिखलाचं साम्राज्य आहे. दोन्ही पक्षांकडनं तयारी तर सुरू आहे. मोकळ्या मैदानामध्ये सभा घेतली आणि नेमका दसऱ्याच्या दिवशी मुंबई स्टाईल पाऊस झाला तर काय याची चिंता मात्र दोन्हीकडेही असेल. पण जसे सैनिक सीमेवरती लढताना ऊन पावसाची पर्वा करत नाहीत तशीच आपले शिवसैनिकही करणार नाहीत असं ठाकरे सेनेचे आमदार महेश सावंत म्हणतायत. संजय राऊत यांनीही शिवाजी पार्कातच मेळावा होईल असं स्पष्टपणे सांगितलंय. काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं. पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंत मत असं आहे भले पाऊस येईल आणि जाईल पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही. मराठवाड्यातल्या शेतकरी गेले अनेक दिवस 4, 5, 6 दिवस झाले हा चिखल पाण्या शेतात आहे. दसरा मेळावा 2, 3, 4 तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे.